जगातल्या प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाचा डबा पौष्टिक असावा, लगेच तयार व्हावा, तरी पण त्यात इनो, सोडा, मैदा, ब्रेड असं काहीच नसावं। तर तुम्ही अशाच रेसिपीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। नमस्कार, मी सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। आज आपण पौष्टिक पोह्याचे कटलेट कसे करायचे ते बघणार आहोत। तुम्ही नाश्त्याला सुद्धा करू शकता। खूप सोपी रेसिपी आणि लगेच होणारी रेसिपी करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूयात। सुरुवातीला एका बाउलमध्ये अर्धा कप पोहे घेऊ। पोहे पाण्याने धुवून घेऊ। नंतर पोह्यांबरोबर पाणी घेऊन असंच थोडा वेळ भिजत ठेवू। आणि एका बाउलमध्ये पाऊण कप रवा घेऊया। त्यामध्ये हे स्मॅश करून घेतलेले पोहे घालायचे। आता 2 मोठे चमचे दही घालूया। 4 ते 5 कढीपत्त्याची पाने अशी बारीक चिरून घ्यायची। 1 चमचा लाल मिर्च पावडर, 2 चमचे तांदळाचे पीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चम्मच मीठ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाऊण चमचा जिरे। आता यात थोडे थोडे पाणी घालून हे चांगलं मिक्स करायचं। मिक्स करून झाले। आता लगेच कटलेट करायला घेऊया। कटलेट करण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की याला थोडं मग तेल लावून घ्यायचे आणि मग कटलेट्स पॅनवर असे पसरून घालायचे आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा। खूप पातळ नाही, खूप जाड नाही, असे 2 कटलेट्स मी बघा पसरून घेतलेत। गॅस हा मध्यमच ठेवून याला असं झाकून साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी एक बाजू भाजून घेऊ। साधारण 1.5 मिनिटांनी वरची बाजू थोडीशी बघा सुकल्यासारखी झाली। याला उलटून घेऊयात। उलटून घेतले की दुसऱ्या बाजूनीही साधारण 1.5 मिनिटासाठी याला भाजून घेऊया। याच प्रकारे आपण 3 ते 4 वेळा उलटपलट करून दोन्ही बाजूंनी 4 ते 5 मिनिट मध्यम गॅसवर भाजून घेऊ। तर तयार झाले आपले कटलेट। प्लेटमध्ये आता काढून घेऊया। तर बघा तयार झाले पोह्यांचे आणि भाज्यांचे मस्त कुरकुरीत असे कटलेट। मुलांसाठी खूप पौष्टिक रेसिपी आहे। तुम्ही टिफिनला किंवा नाश्त्याला सुद्धा देऊ शकता। मुले आवडीने खाणार याची मी तुम्हाला खात्री देते। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।